ऐनेषु च सर्वेषु यथाभागम वस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्ता सर्व यवही। ऐनेषु म्हणजे व्यूहरचनेतील मोक्याच्या ठिकाणी, च म्हणजे सुद्धा, सर्वेषु म्हणजे सर्व ठिकाणी, यथा भागम म्हणजे निरनिराळ्या नेमलेल्या जागी, अवस्थिता म्हणजे स्थित असलेले, भीष्म म्हणजे पितामह भीष्मांना, यव म्हणजे निश्चितच, अभिरक्षन्तु म्हणजे सर्व प्रकारे सहाय्य करा, भवंता म्हणजे तुम्ही, सर्व म्हणजे सर्वांनी, यव म्हणजे हे निश्चितच। आता तुम्ही सर्वांनी व्यूहरचनेतील नेमक्या ठिकाणी उभे राहून पितामह भीष्मांना पूर्ण सहाय्य केले पाहिजे। तात्पर्य, भीष्माच्या पराक्रमाची स्तुती केल्यानंतर दुर्योधनाला वाटले की इतर योद्ध्यांना आपण कमी महत्त्व दिले आहे असे वाटू नये, म्हणून त्याने नेहमी आपल्या मत्सुद्दीगिरीला अनुसरून वरील शब्दांनी परिस्थितीची जुळवाजुळव करून घेण्याचा प्रयत्न केला। त्याने ठामपणे सांगितले की भीष्मदेव हे निसंशय सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत, पण ते वयोवृद्ध असल्या कारणाने त्यांचे सर्व बाजूनी रक्षण करण्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे। कदाचित ते एकाच बाजूला युद्ध करण्यात गुंतले असतील आणि इतर बाजूने शत्रू या संधीचा फायदा उठवू शकेल, म्हणून इतर योद्ध्यांनी आपली मोक्याची ठिकाणे न सोडता शत्रूला व्यूहरचना भेदून देणे हे महत्त्वाचे होते। कुरूंचा विजय हा भीष्मदेवाच्या उपस्थितीवरच अवलंबून आहे हे दुर्योधनाला स्पष्टपणे कळून आले। युद्धामध्ये भीष्मदेव आणि द्रोणाचार्य यांच्या पूर्ण पाठिंब्याची त्याला खात्री होती, कारण त्यावेळी मोठमोठ्या सेनापतीच्या सभेत द्रौपदीचे वस्त्रहरण केले जात होते। त्यावेळी तिने त्या दोघांकडे न्याययाचना केली होती, पण ते एक चकार शब्दही काढू शकले नव्हते। हे दुर्योधन निश्चित जाणून होता। या दुर्योधनाच्या मनात पांडवाबद्दल जिव्हाळा असला तरी द्रुत क्रीडेप्रमाणेच आताही ते या जिव्हाळ्याचा त्याग करतील अशी त्याला आशा होती।